भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही. कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई. गडबड दंगा रोज का पंगा, गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेर खोली पोरांची ही बोलत आली. कुणी त्यात आग लावी, कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी. बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चेहरे खुललेत सगळ्यांचे. मस्त गेला ना पेपर, चेहऱ्यावरच कळते. आमचे चेहरे खुललेले दिसत तुम्हाला नाही दुबईवाला नाटकबाज झाली आता. काय झालं आता? मी पेपर देऊनही तुम्हाला नीट नाही सोडवता आला. अहो पेपर गेला बोंबलत. गुरुजी आता आमची तोंडी परीक्षा घेत आहेत. तोंडावर पडणार आहे आम्ही. यो अश्विन शेठ, आमचं सगळ्यांचं पैसे देऊन सोडा की हो. पण ना तुमचे सगळ्यांचे पैसे मी देऊन सोडले बघा. कुठे आमचे पैसे आम्हाला मिळायलाच पाहिजेत. मिळणार ना कंडक्टर साहेब. वेल वेल, जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मिळतील. आता आम्ही पैसे तुमच्याकडेच दिले ना. हो, तुम्ही पैसे माझ्याकडेच दिलेत, पण ते आता माझ्याकडे नाहीयेत. मग आहेत कोणाकडे? हा मी तुमच्या सगळ्यांचे पैसे दुबईच्या एका मोठ्या कंपनीत गुंतवलेत. मग काय गुंता केलाय ना, तो गुंता सोडवा आणि पैसे टाका. अहो मिळणार नाही. काय? म्हणजे असे लगेच मिळणार नाहीत असं समजावतो मी तुम्हाला. कळत नाही का? ए, आता मग नेमकं काय करायचं आता बाई? खरे हवालदार ये का नुसती कापडच घातलीच. नाही आहे, खरंच आहे तुम्ही. थोबाड उचका की मग. सोडतोय का? हो, आमचे पैसे मुकाटन द्या, नाही तर केस ठोकीन तुमच्यावर. केस ठोकणार? कशाला? आमचे पैसे घेतलेत म्हणून. कशाला दिलेत तुम्ही पैसे? शाले काय विचारते? ते पेपरासाठी दिले. पेपरासाठी दिले? म्हणजे लाच दिलीत तुम्ही मला हवालदार साहेब? नाही, लाच वगैरे असं नाही. आता अशा पद्धतीने पेपर देण्यासाठी पैसे देणं ही लाच आहे की नाही हे आपण बल्लाळ गुरुजींना विचारूया. नाही नाही नाही, लाच नाही, लाच नाही. सप्रेम भेट होती हो तुम्हाला ती. गुरुजी, वन मिनिट सर. बल्लाळ गुरुजी हे बघा काय म्हणतायत. बल्लाळ गुरुजी बसा आणि टिंग टिंग. पानपट्टीची लढाई पानपट्टीवर झाली. पानपट्टीची लढाई पानपट्टीवर झाली. पानपट्टीची लढाई पानपट्टीवर झाली. हो, इमान्यातल्या मॅडम मोनिका. त्याच त्या इमान्यातल्या मोनिका मॅडम. पानिपत मध्ये कोणाला शूट केलं हो? कोणाचा मर्डर झाला? मर्डर? इम्रान हाशमी. तो शूट करायला गेला होता पानपट्टीवर. आग लागली तुमच्या तोंडाला ती. What? तसं नाही हो, त्या पानिपत मध्ये चकमक झाली ना, तिथं किती माणसं मेली? I don't know. I mean, सोमन पण गेला. सोमन गेले? अरे देवा, लय चांगला माणूस होता हो तो. आमच्या गावाकडचा आहे का नाही तो? हो, खूप लोक गेला. खूप लोक गेली. अच्छा, त्याला कळलं असं बोला ना. बरं मी काय म्हणतो माहितीये काय, ते पहिल्या बाजीरावचं कार्य तुम्हाला माहिती आहे काय? Of course.
त्याने खूप मोठा काम केलं म्हणून ते हिस्ट्रीच्या बुक मध्ये आहे. सी बुकात गेलं काय? या जातील नाही तर काय, आता एवढं मोठं काम केल्यावर बुकातच जाणार. पण तुम्हाला एक सांगतो, मोठा बाजीराव फार मोठा होता. रिली मग उगाच का त्याला मोठा बाजीराव म्हणायचे? ए पोरानू, का हसताव काय रे? काय नाही नाही तरी पण का हसताव का? काही नाही काका, आम्ही असंच असतोय. पण तुम्ही काय करताय? स्टडी. स्टडी कुठे करता होय आपण? अभ्यास करता होय का नाही? मग अभ्यास चाललाय. काका, हा? पण तुम्ही चुकीचा अभ्यास करताय. What nonsense. आम्ही बरोबरीचाच अभ्यास करतोय. हो. ह्यात लिहिलंय ते पानपट्टीची लढाई पानपट्टीवर झाली. करेक्ट आहे. बरोबर अभ्यास करतायत ते. मग? पानपट्टीची लढाई पानपट्टीत झाली. बरोबर आहे का नाही? मला पहिल्या बाजीरावाचं कार्य माहितीये काय? नाही हो काका, मला नाही माहिती. पण आम्हाला हे नक्की माहितीये काय? की पानपट्टीची लढाई पानपट्टीत झाली. ते काय? काय पोरात काय समजत आहे बुवा? काय बोलले ते? मला चुना लावून गेली. काय? चुना तुम्हाला नाही कालाय जातो. तुमची आपली पानपट्टी उघडा आणि चालू करा तुमचं. Okay. Oh my God. हा? Mr. Parab, हा? you know what? पानपट्टीवर काहीतरी जबरा वार झाला हाय. वार झाला हाय? इथं कर्फ्यू लागला असेल. I don't know. तो बी लागला असेल. हो नाही? आता कर्फ्यू लागला म्हणजे आम्हाला जावं लागेल ना. Really? हा, म्हणजे आमची ड्युटी असते ना. Oh yeah. हा, काय या वाचा कानपट्टी उघडून तुमची माना शिकवतायत. हे कोण कुणाला काय म्हणलंय ना, ते म्हणजे काय अजून कळतच नाहीये मला. अहो सोपं आहे बाई, कोण कोणाला काय म्हणलं असेल ते सांगून टाकायचं. मी काय म्हणते, काय? कोणी बी कुणाला बी काय बी म्हणलेलं असेल, आपल्याला काय करायचंय? ज्याचं तो बघून घेईल ना. आपल्याला कशाला आपली नसती पंचायत. अरे, हे पण खरंच आहे म्हणा. ज्या रूटला आपल्याला जायचंच नाही त्या रूटची गाडी पकडाच कशाला? परीक्षेत विचारल्यावर उत्तर काय द्यायचं? अरे होय खरे. हा मी आता सांगून टाकणार, मी ज्यादा ड्युटी करणार नाही, मला वट्टी नको. वट्टी? हो बाई, अहो तुमची वट्टी नाही, आमचा ओटी म्हणजे ओव्हर टाइम असे जाधव कंट्रोलरला म्हणाले. याला म्हणतात कोण कुणास म्हणाले. असं व्हय? मग मग मी बी एक सांगते. काय काय? तू महेशशी लग्न करशील का? असं पोपटराव मला म्हणले ऑफ द रेकॉर्ड. हे केव्हा सांगणार? इथं ब्रेकडाऊन झाला ना आमचा. पण आता याच्यात सांगायचं कसं? कोण कुणाला काय म्हणलं ते? शेट्टी, सुब्रमण्यम शेट्टी. तरी आता येऊन सोडू का? तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, आत येऊ का असं विचारायचं. इथे येऊन काहीही सोडायचं नाही. नीट मराठी बोलायला शिकलंच पाहिजे. आणि आज तर परीक्षा आहे. झालाय का सगळा अभ्यास? अय्यो सरी, आमचं ते अभ्यास करायचं राहून गेलं की हो. जरा साधे प्रश्न. अरे काय रे, आज परीक्षा आहे तरी तू इथे येऊन सांगतोस माझा काही अभ्यास झाला नाहीये म्हणून? ठीक आहे, तरी देखील तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. तुला मी काही अत्यंत सोपे सोपे प्रश्न विचारतो. हे प्रश्न जरी सामान्य ज्ञानावरचे असले तरी ते विचारणार आहे शुद्ध मराठीतून. तर त्याचं उत्तरही शुद्ध मराठीतच अपेक्षित आहे. आता मला सांग, आपली मातृभूमी परकीय जोखडामधून कधी मुक्त झाली? 42. तर काय बोलतोयस तू? अयो म्हणजे ते 42 पासून त्यांचं प्रयत्न चालू असतंय बघा, आणि ते 47 ला येऊन सोडलंय की हो. अगदी बरोबर. तू उत्तर तर बरोबर दिलंच, पण त्याहीपेक्षा मला आनंद झाला म्हणजे तुला मातृभूमी, परकीय आणि जोखड हे तीनही शब्द कळले. आता पुढचा प्रश्न. आपल्या भारताचे आजी पंतप्रधान कोण? अयो ते येत नसतं बघा. माहित नाही? अरे जरा विचार कर. आजी पंतप्रधान. अयो सरी, त्यांच्या आजीचं नाव कसं काय माहित असतं बघा.
अरे आजी म्हणजे सध्याचे, चालू, आत्ताचे पंतप्रधान कोण आहेत? मनमोहन सिंग. मग हेच विचारतोय. अरे उत्तर बरोबर येत आहेत तुला, फक्त मराठीतले काही शब्द अडता आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाला 0 गुण देणार आहे. आता पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताची आर्थिक राजधानी कोणती? हे हीच आहे, पण नाव काय? अयो हे आपलं हे अरे तुझं वास्तव्य कुठे आहे? काय कुठे असतं म्हणतो? तुझं वास्तव्य कुठे आहे? अरे राहतोस कुठे? मंगळुरू. अरे ते पूर्वी. सध्या कुठे राहतोस? आत्ता. अयो सध्या म्हणजे ते आजी वास्तव्य कुठं असतंय बघा ते आमचं ते बरोबर बरोबर मुंबई. बरोबर. मला आनंद आहे, तुला मगाचा शब्द जो अडला होता तो कसा वापरायचा ते आता कळलं. मग लक्षात ठेव, भारताची आर्थिक राजधानी मंगळुरू नाही, मुंबई आहे. हं, काय लक्षात ठेवशील? अयो मंगळुरू ते आर्थिक राजधानी नसतं. एवढंच? कल्याण झालं. अयो सरी कल्याण असतं का ते आर्थिक राजधानी? अरे आत्ता मुंबई म्हणालो ना मी. अयो पण तुम्ही कल्याण पण म्हणून सोडलंय की हो. जा तू जा. बाहेर जा आणि मोनिकाला पाठव. जा. सरी ते पास ते बघीन मी नंतर. यो शेट्टी या शाश्या या. अरे काय झालं काय? सुबू सुबू अयो स्वामी. अयो विचारून सोडा की हो काय विचारायचं ते. सुबू सुबू exam sir question answer please tell me answer. अयो का अरे तुम्ही आत गेलात ना की असं तोंड पाडायचं आणि सरीला रिक्वेस्ट करून सोडायचं की सरी जरा सोपे प्रश्न विचारून सोडा की हो. Subu I'll do that please tell me the answers. अयो पहिले प्रश्न तर विचारून सोडा की हो. I want only answers please tell me fast. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असतंय 1942 ला सुरुवात केलं आणि 1947 ला सक्सेस मिळालं. Okay second. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असतंय बघा मनमोहन सिंग. Okay and third. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असतंय बघा मुंबई. आधीच मंगळुरू. Okay first answer 1942 ला ट्राय केला 1947 ला सक्सेस मिळाला. सेकंड इज मनमोहन सिंग. थर्ड इज मुंबई. आधीचं मंगळूर राईट. थँक यू सो मच सुबू. ऑल द बेस्ट. You are so sweet. अरे कहा उसने? अरे बताओ तो. या अगं एकदम असं अचानक रडायला काय झालं? सर सोप क्वेश्चन विचार. सोप क्वेश्चन? सिंपल क्वेश्चन विचार. सोपे प्रश्न विचारा. अगं पण मी अजून विचारलंय कुठे काय? तरी सुद्धा सोप क्वेश्चन विचार. त्या सुबूला विचारलं ना तोच आणि तसाच. सुबू? अच्छा शेट्टी. बर बर विचारी ना. तुला हे अगदी सोपे प्रश्न विचारतो. हा तर प्रश्न क्रमांक 1 म्हणजे पहिला प्रश्न. हा. मला सांगा, या भूतलावर आपल्या या देहाचे आगमन नक्की कधी झाले? 1942 लव्ह स्टोरी. 1942 ला ट्राय सुरू झाला अँड
अँड 1947 ला सक्सेसफुल झाला. काय बोलतीयस तू? तुला तरी कळतंय का? अगं 1947 सालचा आहे का तुझा जन्म? आणि त्यासाठी 5 वर्ष प्रयत्न चालले होते. आय टेल यू. काय आय टेल यू? अगं कळतंय का तुझं? तुला तरी काय बोलतीयस? रडायचं नाहीये. ओके. बरं ठीक आहे, राहू दे. हा, आता प्रश्न पुढचा, म्हणजे प्रश्न क्रमांक 2. ह्या 5 वर्ष प्रयत्न करणाऱ्या आपल्या जन्मदात्याचे नाव सांगशील? मनमोहन सिंग. अगं मनमोहन सिंग आहे का तुझ्या जन्मदात्याचं नाव? काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तरी मी बोलली होते सोप क्वेश्चन विचार. कळलंय मला, आणि मी प्रश्न सोपाच विचारला होता, पण तुला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. आय डोंट नो हू इज दॅट दाता. आय एम सॉरी, आय डोंट नो हू इज दॅट दाता. ठीक आहे. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. ओके. आपल्या जननीचं तरी नाव सांगू शकशील? हा. मुंबई? That was so easy. तुझ्या जननीचं नाव मुंबई आहे? खडतर मंगळूर. हा. खरं तर तुला मेंगलोरी सांगायचं होतं. हा. तुझ्या जननीचं नाव मेंगलोरी कसं असेल? सर प्लीज, नो मोर क्वेश्चन्स. मी एवढा स्टडी केलाय. तू एवढाच स्टडी केला होतास? सर प्लीज नो मोर क्वेश्चन्स. आय एम रिअली टायर्ड नाउ. हे तूच मला सांगतेस? वस्तुतः तू नाही, मीच थकलोय. आता तुला प्रश्न विचारायची माझीच हिंमत नाहीये. माझा मार्ग खडं तर होत जाणार आहे. जा. नाही बोलणार हं इतकं अवघड मराठी आता. जा आणि मैनेला पाचारण कर. पुन्हा मी तीच चूक करतोय. कशाला मी तरी हे बघ, जा आणि मैनेला बोलाव. सर पास. या सांगतो हं नंतर. काय प्रश्नांची कशी उत्तर देते ही बाई? कुठल्या क्रमाने? अच्छा, सुब्बूला विचारलेलेच प्रश्न मला विचारा आणि तशी उत्तर दिली ह्या मुलीनी. परमेश्वरा, अरे काय अकला गहाण टाकल्यात करे ह्यांनी? छे 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 छे. अरे क्या हुआ? अरे क्या हुआ? बताओ, काहे रो रही हो? शुभू, वो शेट्टी त्यानं काय केलं? तो काय करणार? तो गेला हॉटेलात पळून. काय झालं सांग ना. त्याने मला चुकीच्या प्रश्नाची उत्तर सांगले. चुकीचे प्रश्न? तुला उत्तर चुकीची सांगितली असं म्हणायचंय का? उत्तर बरोबर होते पण प्रश्नच वेगळे विचारले सरांनी. जाऊ दे. म्हणा ना. बोला लवकर. एका गोष्टीचा उलगडा झालेला आहे. कुठल्या? बहुतेक प्रत्येकाला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारणार. तुम्ही तयारीला लागा. आता कोणाचा नंबर आहे? बाबू माझा माझं कसं व्हायचं? काय नाही म्हणणार. देवाचं नाव घ्या. जाऊ काय? ओ बाई, ऑल द बेस्ट. मैंने भाई अच्छी तरह से जवाब देना. हाँ. फेल होणार. अरे नहीं, फेल भी ऐसा कुछ नहीं होगे तुम. पाणी घेऊन येऊ तुम्हाला. जाकर जाके होणार बरोबर. आपलं काही तसं काही नाही. बीच बीच में आ जाता है. देखो तुम फेल नहीं होगी. हमरा ही शाला आहे, भान ठेव. राम राम मास्तर. मग
झालाय का अभ्यास? का तुम्ही सुद्धा आधीचीच उत्तर पाठ करून आलात? समधीच्या समधी. हो का? मग चला परीक्षेला सुरुवात करतो. आता मी काही प्रश्न विचारणार आहे. होऊन जाऊ द्या मग सवाल जवाब. सवाल जवाब? बर, तसं तर तसं. मला सांगा, लवंगी मिरचीसाठी कुठले शहर सुप्रसिद्ध आहे? सुप्रसिद्ध. ऐका, नाव गाव कशाला पुसता? कशाला पुसता म्हणजे काय? अरे इथे शिक्षक आहे मी, परीक्षा घेतोय तुमची. अहो मी आहे कोल्हापूरची, मला म्हणतात लवंगी मिरची, मला म्हणतात लवंगी मिरची. अहो काय आहे हे सगळं? लवंगी मिरची कोल्हापूर. अच्छा अच्छा, उत्तर दिलंय तुम्ही. नाही, उत्तर बरोबर आहे तुमचं, पण गाणं न म्हणता सांगितलं असतं तरी चाललं असतं. आता पुढचा प्रश्न. भारतातील पर्यटन स्थळांची नावं सांगा. पर्यटन स्थळ. फिरायला जातात तीच ना? बरोबर. ऐका, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पुन्हा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. अहो, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार? आणि मुळात तुम्हाला प्रश्न वेगळाच विचारलेला आहे. आपल्याला पर्यटन स्थळ हवी आहेत. सांगितली की मग. कुठली? लोणावळा, खंडाळा, पन्हाळा, बेंगलोर, गोवा, काश्मीर. हो बरोबर आहे. हेही उत्तर बरोबरच आलेलं आहे. परमेश्वरा. आता तिसरा प्रश्न. सातारा शहर कशासाठी सुप्रसिद्ध आहे? ऐका, बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुगली नका सांगू ग, कुणी माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. अहो याच्यात उत्तर काय आहे? साताऱ्याचा म्हातारा? नाही हो, बुगडी. या वेळेला उत्तर चुकलेलं आहे. कसं फसवलं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं लावण्यांमध्ये नसतात. उत्तर होतं कंदी पेढे. माहिती, जिभेवरच होते माझ्या. हो ना? हा. तसेच गिळून टाका. निघा. ऐका ना, काय? हा प्रश्न आहे ना, परत विचारा, मी परत उत्तर देते. जॅक. हो का? हा ऐका ना, हा. मी हा प्रश्न परत विचारणार नाहीये. तुम्ही उत्तरच देऊ नका. चुकलेलं आहे ते चुकलेलंच आहे. पुढच्या वेळेपासून अभ्यास करून या. निघा. आणि बाहेर कोण कोण आहेत त्यांना पाठवून द्या आतमध्ये. मास्तर. काय मास्तर नाही काय नाही. निघा. काय नशिबात वाढून ठेवलंय माझ्या. माझी. अरे काय हुआ मैनाबाई? हे महिना झाली झाली परीक्षा झाली. मला समज नीट जमलं, पण शेवटच्या प्रश्नात गोळ झाला. काय गोल झाला? उत्तर चुकलं ना माझं. असा फिरवून टाकला ना प्रश्न. फिरवून टाकला. मास्तर लय हुशार आहेत हा. असली प्रश्न विचारतात ना, पास होणं लय कठीण. See, I told you. नाही पण काय काय प्रश्न विचारले? लय पडतोस. काही प्रश्न विचारायची पद्धतच मला पटली नाही. हा? असं कुठे असतंय काय? सवाल कसा विचारायला पाहिजे? कसा? ऐका. ओ बाई, सारखं सारखं गायला ही का तुमची बारी आहे का? बरं आता कोणाची बारी आहे? म्हणजे अहो बाई, कोणाचा नंबर आहे आता? अरे कोणाचं का असं ना, परीक्षेत द्यायला पाहिजे की नाही म्हणा सांग. होय. हा? असा शूरवीरासारखा करायचा, शूरवीरासारखा. मी कसा शूरवीर आहे बघितलास ना तू? घाबरायचा नाही. तर जाऊन द्या. आता कोणाचा नंबर आहे? हवालदार तुमचाच. घाबरायचं नाही. शूरवीर आहे ना? मला लय टेन्शन यायला लागलंय. लय टेन्शन यायला लागलंय. काय बी काळजी करू नका, गाण्यातून उत्तर द्या. हा, बघा जमतंय का मायागत. गाण्यातून? ठीक आहे, आता झालं तर पाहिजे. मी या झोंडला घेऊन जातो. नाही, तुम्ही झोंड येणार का माझ्या बरोबर? आरोपी म्हणून? अरे नाही रे, आपण दोघ जण खाकीवरती वाले का नाही. परीक्षेला गेलं माझं बरोबर आपल्याला काहीतरी प्रश्नांची उत्तरं देता येतील.
हा जाऊया काय बरोबर हा? हा, चला या. हा, कॉन्फरन्स द्यावा. होय, हा, या. गुरुजी एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. पण तुम्ही दोघं एकत्र का आलात? त्याचं काय गुरुजी, वाहकासोबत नेहमी चालक असतो ना. मग याला कशाला बरोबर घेऊन आलास? हा काय चालक आहे? हा चालू आहे ना. आपण काय बोलतोस म्हणजे आता चालून घ्या ना. काय गुरुजी, आम्ही दोघही खाकी वर्दीवाले आहोत ना. हा मपो आणि मी राप म. मपो रापम म्हणजे? हा मला पोसा आणि मी राहिलेले पैसे मला द्या. वा, हे तुम्हीच म्हणताय? जोक जोक केला. ते परीक्षेचं टेन्शन थोडस रिलॅक्स होण्यासाठी. काय टेन्शन, माझ्या पोटात गोला आलेला आहे माहितीये. गुरुजी तुम्ही पटापट प्रश्न विचारा, काय मला ड्युटीवर जायचं आहे. अच्छा, मी लगेच परीक्षा घ्यायची आहे का? अरे वा, जगात सगळ्यांना घाई आहे, मी एकटा इथे मोकळा बसलोय ना. तसं नव्ह. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काय माहिती काय, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना त्या मैनाबाईंसारखी देणार आहे, नाचून आणि गाऊन. अरे, आपल्याला काय बरं दिसेल, काय झेपेल याचा काहीतरी विचार, आणि वाटेल तशी मनाला येईल तशी उत्तर द्यायला हे काही पोलीस स्टेशन नाही आहे. हे बापूंचं घर आहे, लक्षात ठेवा. हे बापूंचं घर आहे, इथे नीट वागलं पाहिजे. भडकू नका गुरुजी. विचारा, प्रश्न विचारा. नाही, आता एक वेगळीच कल्पना अंमलात आणतो. आता मी तुम्हाला पद्यात प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला त्याची गद्यात उत्तर द्यायची आहेत. नाही ना कळलं? मी तुम्हाला गाण्यात प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला त्याची सरळ सरळ उत्तर द्यायची आहेत. आलंय लक्षात? आणि मी जे गाणं सांगणार आहे त्या गाण्याचा सारांश तुम्ही सांगायचा आहे. काय? हा शब्द शिकवलेला होता. हो, सारांश. सारांश, बरोबर. तर गाणं असं आहे, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. हो, याचा सारांश काय विचारता वाय? ही मिसिंगची केस आहे. मग काय आहे, मुकुंद नावाचा इसम हरवलेला आहे. अरे, जर तो कोणाला सापडला तर ह्या क्रमांकावर संपर्क साधा. बाबा मुकुंदा, तुझे आई बाबा तुझी वाट बघत आहे. मोती कुत्र्याने अन्न पाणी सोडलेला आहे. अरे काय बोलतोयस तू? कुठला मोती कुत्रा? कोणी अन्न पाणी सोडलंय? परमेश्वरा, अरे काय रे तुझं हे आकलन? आता मरू देवा आकलन. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा बघू, मला ड्युटीवर जायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारतो. सौमित्र या कवीचं मूळ नाव सांग. मूळ नाव म्हणजे? हे नाव खोट आहे. आता कळलं, बनावट रेशन कार्ड. तुम्हाला सांगतो, आमच्या एरियातून बांगलादेशी घुसखोर पळालेला आहे. सौमित्र बॅनर्जी असं काहीतरी त्याचं नाव आहे. तुम्हाला जर सापडला तर आम्हाला कळवा, तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस मिळेल. काय समजलं? अरे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जर नसेल ना माहिती तर माहित नाही म्हणून सांगा. अरे मराठी असून तुम्हाला या साध्या साध्या प्रश्नांची उत्तर येत नाहीत का रे? हा, ठीक आहे, मग माहित नाही. अच्छा, तेही निर्लज्जपणे सांगून टाकताय. काही नाही, तुम्ही या परीक्षेत नापास झालेले आहात. काय? मी सगळे उत्तर बरोबर दिले नाही. अरे उत्तर काय दिली? सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत. नापास म्हणजे नापास. आता पुढचे सगळे प्रश्न या झोनना विचारणार आहे मी. झोन, तयार आहात का? तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. तसं सोपं आहे. विचारा ना गुरुजी. आता मला सांगा, आपले हे हवालदार आहेत, यांचं पूर्ण नाव काय आहे? सुहास परशुराम परब, बरोबर आहे? तर मग आता मला सांगा, परशुराम परब हे सुहासच्या वडिलांचे टिंब टिंब आहे. वडिलांचे वडील? असं कसं होईल? मग मुलगा? कोण होते तुझे वडील? अरे मला काय माहिती? हा? तुझे वडील तुलाच माहित नाही? अरे साध्या साध्या प्रश्नांची उत्तर येत नाहीयेत का रे तुम्हाला? गुरुजी, तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर? अरे म्हणजे काय, मला माहिती आहेच. काय काय सांगताव काय? म्हणजे माझ्या बापाबद्दल तुम्हाला बरीच माहिती दिसते. खबरी कोण आहे हो तुमचा?
खबरी खबरी कशाला हवा आहे? अरे लहान शाळेतली मुलं सुद्धा उत्तर देतील रे याची. मग गुरुजी सांगा उत्तर. अरे परशुराम हे सुहासच्या वडिलांचे टिंब आहे, म्हणजे सुहासच्या वडिलांचे नाव आहे. गाळलेल्या जागांमध्ये नाव असा शब्द होता. परमेश्वरा, एक गोष्ट तुम्हाला नीट येत नाहीये. आईला केवढा सोपा होता, तुला कसं नाही कळलं तरी? आणि तुला जसा काय सगळाच कळलाय तुझा. बस यापेक्षा जास्त मी सहन करू शकत नाही. तुम्ही दोघही जण परीक्षेत नापास झालेले आहात. अशा वेळेला अभ्यास करायचा आणि मगच परीक्षा द्यायची. गुरुजी निघा आणि बाहेर कोणी उरलं असेल तर आतमध्ये पाठवा त्याला. चला निघा. चला बस तुझ्या बरोबर आलो नाही, माझं पण नाही. हे भगवान, देखो का हुआ? बाबू काय झालं काय? दिली का गाण्यातून उत्तर? How was the question? Tell अरे me. गप्पा, इथे पण पॅसेंजर असल्यासारखेच अंगावर येतात सगळेजण. Oh, we shouted. रुको रुको, अरे बताओ तो का हुआ? अरे काय हुआ काय? अरे खूप डेंजर प्रश्न विचारलेत आम्हाला. या डेंजर या किती विचारल्या त्या? आम्हाला ना हा? दोघांना मिळून 3 प्रश्न विचारले. दोघांना 3 दीड विचारला काय? अरे 1.5 प्रश्न विचारले ते काय हाफ तिकीट आहे का? आम्हाला 3च प्रश्न विचारले पण आमचेच 3:13 वाजले. बरू दे रे, पण आतमध्ये आता कोण जाईल ना त्याचा पंचनामाच होणार आहे. आता कोणाचा नंबर आहे? काय माहिती आता कोण राहिला? बिरजू हा? साहेब तुमचाच नंबर असेल बहुत. क्यों हंस क्यों रहे हो? अरे आमच्यावर एवढी दुश्मनी नसताना एवढे आम्हाला कठीण प्रश्न विचारलेत. तुझं काय होणार ते जाऊन आतमध्ये बघ. So don't worry. All the best. जाऊ दे ना, सिग्नल नसताना गाडी का थांबवले? जा पुढे. नहीं नहीं नहीं, हम नहीं जाऊंगा, हमको बहुत डर लग रहा है. और कौन है? कोई बाकी है? हाँ ये इलायची है ना, इलायची तू है ना, इलायची Baluchi. बलूची. हाँ तेरा भी परीक्षा बाकी है ना, जाओ. Yeah, go, go. ए, आहे ना, ये. थांब त्यांना रिफिल टाकून येतो. तोंडी परीक्षा म्हणजे ऐकाय नेमका आजच घोडा घरी विसरून आलोय यार. No violence, go. आपली मोठी वायलेंट काय? नीट द्या. नाही कापलात? हा. चला पुढचं कोण आहे? अरे देवा. ठीक आहे. इतरांची अवस्था पाहतोच आहे मी. आपलं काय ते कळेलच. गुरुजी हा मी काय बोलतो, परीक्षा एकदम इम्पॉर्टंट आहे काय? आहे का? म्हणजे महत्वाची आहे काय? नसेल ना तर फेक एन्काउंटर सारखं फेक दाखवा ना. हे डस्टर्स फेकून मारी ना. वा रे वा. फेक एन्काउंटर. मी परीक्षा घेणार म्हणजे घेणारच. हा ठीक आहे, विचारा प्रश्न. तुझ्यासाठी इतिहासातले काही प्रश्न विचारणार आहे. मला सांग, जनरल रँडचा खून कोणी केला? आई शपथ मी नाही केला. 3rd डिग्री दिली आपल्याला तरी पण आपण सांगतो आपण नाही केला खून. गुरुजी आई शपथ नाही केला आपण. अरे गप्प बस रे. कोणी केला असं विचारतोय, हा प्रश्न आहे इतिहासातला. हा काय? मला काय वाटतं माहिती गुरुजी, हा तो मर्डर आहे ना, हा तो प्लॅस्टर बंड्याचाच हात असणार ह्याच्यात. कोणाचा? प्लॅस्टर बंड्या. प्लास्टर बंड्या? हा प्लास्टर बंड्या? एका प्रश्नाचं उत्तर नीट देता येत नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारतो. हा. आता सांग, अफजुल खानाचा वध कुठे झाला? हा? अफजुल खानाचा वध कुठे झाला? ह्याला एकदम सोपा प्रश्न विचारला रे तू. हा माहित आहे मला. मी काय बोलतो, लाईफलाईन आहे काय? काय आहे का? लाईफलाईन म्हणजे फोन बिन. मला म्हणजे बाहेरला फोन करेन ना, पटकन उत्तर सांगेल तो. अजिबात नाही. तुला काय वाटतं हा खेळ चाललाय कुठला? परीक्षा चालली आहे तुझी, परीक्षा. उत्तर दे. काहीतरी ऑप्शन तरी द्या ना. अरे ऑप्शन कसे देणार? तुला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर नाही म्हणून सांग. अफजुल खानाचा वध कुठे झाला? ते आपलं इथं हा? अरे बोल ना रे, बोल बाळा. नाही येत ते उत्तर.
अफजुल खानाचा वध प्रतापगडावर झाला. तेव्हा प्रतापगड ढाबा ना तिथे जाम राडे होतात गुरुजी. तुम्हाला सांगतो, एक दिवसात गेलो होतो तो एक धुतलाय ना एकेकाला, तो ना ढाबा. नको रे, नको, मूर्खासारखं बोलू नकोस. काहीही अभ्यास झालेला नाहीये तुझा. आणि यांना मराठी शिकायचंय. मराठीविषयी काही कल्पना नाही, काही माहिती नाही. आता पुढचा प्रश्न. आधीच्या 2 प्रश्नांची उत्तर देताना आपण बुद्धीचा काय उजेड पाडलाय ते दिसलंच आहे. हा प्रश्न येतोय का बघा. मराठी विश्वकोश कोणी तयार केला? आता प्रश्न काय? अरे प्रश्नच विचारला गधड्या. मराठी विश्वकोश कोणी तयार केला? हा, मराठी विश्वकोश. हा, ते विश्वजीत आणि तो कॅरम खेळायचा ना तो ना. अरे का त्या विश्व ऑल द बेस्ट नाही त्या काय रे नाव ना ते काहीही येत नाहीये आपल्याला. काय येते हातात? काय काय येते? कॉपी. कॉपी? माझ्या वर्गात कॉपी करतोस? अशी फसवणूक इथे चालणार नाही. यापुढे तुझी परीक्षा रद्द. अहो नाही गुरुजी, एकाही प्रश्नाचं उत्तर तुला देता आलेलं नाही. परीक्षा रद्द. कोणीतरी मुद्दामून माझ्या पॉकेटमध्ये ठेवले, मी नाही. अरे वा, असं कोण मुद्दामून तुझ्या पॉकेटमध्ये ठेवेल? रद्द. तुझी परीक्षा रद्द. जा, ताबडतोब बाहेर निघून जा. एक खून कोणी केला सांगता येत नाहीये. माझे हे सगळे वर्ग बंद करावे लागणार बहुतेक. काय भाई टायर पंक्चर? या सरांनी माझा एन्काउंटरच करून टाकलं. ज्या सुपाऱ्या आपण घेतल्यात ना त्या सगळ्या सुपाऱ्या माझ्या नावात फोडून मोकळे झाले रे. आणि एकट्याला बघून एन्काउंटरच करून टाकला. हप्ता 56 मी होतो, आता 57 वर तू आहे. ऑल दी बेस्ट. जा साहेब तुम्ही चल ना मेरे साथ. हा चला सर, मी येतो. काय Don't worry, all the बिंदास, best. बिंदास. होईल नीट सगळं. Do well, huh? जा जा. काय रे? साध्या साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं यांना नीट देता येत नाही आणि म्हणे मराठी शिकायला आलेत. तुम्ही 2 जण काय करता इथे? हे आपले साहेब परीक्षेला उभे आहेत ना. हा? हा, मग आपण त्यांच्या सपोर्टला उभा आहे. परीक्षेला उभे आहेत? हा, परीक्षा म्हणजे काय इलेक्शन आहे काय? हा, चल बाहेर हो. बाहेर हो. परीक्षेला तो उभा आहे ना, मग तू बाहेर हो. या तुम्ही बोलायचं ना साहेब, तुम्ही बोला. हा? चा, साहेब काय लागला बिगला ना तर लगेच आवाज द्यायचा. बाहेर उभा आहे आपण. चा. येतो आपण. बल्लाळ गुरुजी, बल्लाळ गुरुजी असं म्हणायचं. बल्लाळ गुरुजी, हा, हम परीक्षा देना चाहते हैं. तुला परीक्षा द्यायची आहे? हाँ. पण मी तुला खरं सांगू का, मला काही तुझी परीक्षा घ्यावीशी वाटत नाही. म्हणजे खरं तर तुझी परीक्षा घ्यायची काही गरजच नाहीये. म्हणजे मी परीक्षा न देताच पास झालो? नाही नाही, या जन्मात तू कधीही परीक्षेत पास होशील असं मला वाटत नाहीये. तू नापास होणार म्हणजे होणार. अरे ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे तुझी परीक्षा घेण्यामध्ये मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. बल्लाळ आ गुरुजी, हा, मैं आपसे विनती करता हूँ, मला परीक्षेला बसू द्या ना. नाही म्हणजे नाही. आता परीक्षा संपली. बल्लाळ, बल्लाळ मेरी बात तो सुन बल्लाळ. अरे यार, इसका क्या मतलब हुआ? परीक्षेला न बसताच नापास करतो हा माणूस. बसून नापास झालो असतो तर गोष्ट वेगळी ना. आणि नापास झालो तर मला क्लासला यायला नाही मिळणार. मग मोनिका? अरे तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे का? हा? परीक्षा झालेली आहे आणि निकाल माझ्या हातात आहे. आता मी हा निकाल वाचून दाखवणार आहे. अरे तुम्ही सगळेजण आलात, तो झोंड कुठे गेला? तो घाबरून ड्युटीवर गेलाय. हो का? होय. अरे
असता तर बरं झालं असतं. आता मी निकाल वाचून दाखवतो. शेट्टी, मैनाबाई, मोनिका, हवालदार परब, बलुची आणि तुम्ही. तुम्ही सगळेजण नापास झालेले आहात. एकही जण पास झाला नसल्यामुळे आता ह्यापुढे हे शिकवणीचे वर्ग मी घेणार नाही. यापुढे शिकवणी बंद.